जय श्रीकृष्ण बालमित्रांनो. आपली आता गोष्ट आहे 50वी. गोष्टीचं नाव आहे द्वारका नगर निर्माण. बघा, जेव्हा कंसाचा वध झाला त्याच्यानंतर कंसाचा सासरा जरासंध आणि त्याच्या कंसाच्या 2 बायका होत्या, अस्ती आणि प्राप्ती. ह्या दोघी बायका मग नंतर आपल्या वडिलांकडे गेल्या, जरासंधाकडे गेल्या आणि जरासंधाला खूप वाईट वाटलं की आपल्या जामाताला या कृष्णाने मारलं, म्हणून तो मथुरेवर आक्रमण करीत होता आणि 13 अक्षयनी सैन्य घेऊन तो मथुरेवर कितीतरी वेळा त्यांनी आक्रमणं केली आणि आधीच मथुरा या आक्रमणाने खिळखिळी झाली होती, अस्तव्यस्त झाली होती. जगजीवन त्यांचं सगळं विस्कळीत झालं होतं. सारख्या युद्धाने त्यांची शेतीवाडी सर्व उद्ध्वस्त झाली होती आणि त्या युद्धाला कृष्ण आणि बलरामाचं दुसरं नाव आहे संकर्षण. अशा बलराम पण त्याला तोंड देत होते आणि संकर्षण नावाने विख्यात श्री बलराम आपल्या गदेने धीरतेने युद्ध करीत होते. तर जरासंध आणि सैन्याचा वध झाला होता, सर्व सैन्याचा वध झाला होता. आता तो एकटाच मागे जीवित राहिला होता. त्यावेळी निश्चितच तो अतिशय निराश झाला होता. एका महाशक्तिशाली सिंहाने दुसऱ्या सिंहाला जायबंदी करावी तसे श्री बलरामाने जरासंधाला बंदी बनविले. भगवान बलराम जरासंधाच्या दोराने व वरून पाशाने बाधित आहेत हे पाहताच भविष्यातील दुसऱ्याही मोठ्या योजनेचा विचार करून श्रीकृष्णाने त्यांना पाशमुक्त करण्याविषयी विनंती केली. भगवान श्रीकृष्णाने नंतर त्याला सोडून दिले. जरासंध शूर योद्धा होता. या पराजयाने तो अतिशय लज्जित झाला. राजाचे जीवन जगण्याऐवजी राजगादीचा त्याग करून आता आपण मनात निवास करून संयम व तपस्या करून ध्यानधारणा करायची असा त्याने निश्चय केला आणि परत गेला. भगवंताने यशोगान करू लागले सगळे स्वर्गातील लोक. मगधराज जरासंध मथुरा नगरीवर केवळ एक वेळीच आक्रमण करून तृप्त झाला नाही, तर त्याने त्याच पद्धतीने तितक्या सैन्यबळानिशी त्याने 17 वेळा आक्रमण केले आणि 18व्या वेळी पण त्याने आक्रमण केलं अशा या मथुरेवर. आणि मग कृष्णाने काय केलं की प्रथम त्यांनी समुद्रात 96 चौरस मैल विस्तार असलेली अतिशय भक्कम भिंत बांधली. तिची रचना कौशल्यपूर्ण असून तिची आखणी व बांधकाम विश्वकर्माने केले होते. कारण हा सारखा आक्रमण करत होता का, तर कृष्ण मथुरेत होता म्हणून मग कृष्णाने विचार केला की आता मी मथुरा सोडून इथूनच पलायन करतो, म्हणजे मग तो कोणावर आक्रमण करेल, मथुरावासी तरी सुखात राहतील. म्हणून त्यांनी काय केलं की समुद्राच्या याच्यामध्ये त्यांनी द्वारका उभी केली, सुवर्णाची द्वारका. आणि तिथे सगळे देव, विश्वकर्मा, सगळे त्रिपुरी, सगळ्यांनी मिळून ती सुंदर द्वारका बनवली. बांधकाम विश्वकर्माने केले होते. कोण्याही सामान्य शिल्पकाराला सागरात असा किल्ला बांधणे शक्यच नव्हते, परंतु देवाचा शिल्पशास्त्रज्ञ जो विश्वकर्मा त्याला मात्र ब्रह्मांडाच्या कोणत्याही भागात अशी वास्तू निर्माण करणे शक्य आहे. जेव्हा पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या योजनेने अंतरिक्षात महाकाय ग्रह तरंगत ठेवले जातात, तर समुद्रात 96 चौरस मैल व्यापक क्षेत्रावर किल्ल्याचे शिल्पशास्त्रीय कौशल्यपूर्ण निर्माण म्हणजे काही अद्भुत गोष्ट नव्हे. मग अशी ही सोन्याची द्वारका, गोपुरे गगनचुंबी असून कलाकौशल्याने बनविलेली असतात. तर असे सोन्या चांदीच्या भांड्यातील धान्य साठवलेले असे, खोल्यामधून पाण्याने भरलेले अनेक सुवर्ण कलश ठेवलेले असत. असं सुंदर हे बनवलेलं होतं द्वारका. सोन्याची द्वारका पूर्ण झाले तेव्हा श्रीकृष्णाने मथुरेच्या सर्व नागरिकांना द्वारकेत आणून बसविले व श्री बलरामांना नगरीचे पालक म्हणून नेमले. त्यांनी बलरामाबरोबर विचारविमर्श केला व कमलपुष्पांची माळा धारण केली आणि कालयवनाचा सामना करण्यासाठी नगराबाहेर आले. कालयवनाने शस्त्र उठवण्या अगोदरच मथुरा ताब्यात घेतली होती आणि श्रीकृष्ण नगराबाहेर येताच त्या पितांबरधारी अनुपम सुंदर भगवंताचे कालयवनाला प्रथमच दर्शन झाले. हा कालयवन कोण होता माहिती आहे का? दुसऱ्या देशातला होता आणि जरासंधाने त्याला आपल्या मदतीला घेतलं होतं. हा एक प्रकारचा असुर होता आणि मग तो कृष्णासोबत युद्ध करायला आला. मग
एकाने कालिवनाला घेतलं आणि तिसऱ्याने बलरामाने घेतलं. आणि मग हे धावत 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 पुढे 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 गेले आणि ते एका गुहेत गेले. आणि त्या गुहेमध्ये आपण त्या गोष्ट पुढच्या वेळेस पाहणार आहे. मुचकंद ऋषी तिथे झोपलेले होते आणि हा पुढे पुढे जातो आणि त्याच्या मागे हा कालयवन जातो. ही गोष्ट आपण पुढच्या गोष्टीत बघूया. तर अशा आपल्या छान छान गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. जय श्री